अजितदादा जिवंत आहेत. आता कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही. बारामतीचा सिंह पुन्हा आलाय. आपल्यासोबत भ्रष्टाचारी लोकांचे बुरखे फाडण्यासाठी एक फाईल घेऊन आलाय. पुढील 10 सेकंदात तुम्ही जे ऐकणार आहात ती केवळ बातमी नाही तर महाराष्ट्राला हादरा देणारे आणि अंगावर काटा उभी करणारी एक कहाणी आहे. एक नाव ज्या नावाभोवती अनेक दिवसांपासून मोठी संकटे उभी होती. एक व्यक्ती जो संपला आहे, त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे अशी माहिती प्रसारित होत होती. पण तीच व्यक्ती आज अचानक जिवंत उभी राहिली. जेव्हा अचानक काही गाड्या बारामतीच्या दिशेने गेल्या, रस्त्यावर स्मशान शांतता होती. कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. पण अचानक या गाड्यांमधून काही लोक उतरले. त्यातील एक व्यक्ती लोकांच्या ओळखीची होती, ज्याने कार्यकर्त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबलं. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती व्यक्ती एकटीच होती. त्यांच्या हातात एक फाईल होती आणि ती फाईल घेऊन ते आपल्या वाड्यात निघून गेले. आणि इथूनच खरा खेळ सुरू झाला. सोशल मीडियावर प्रचंड अफवांचा धुमाकूळ सुरू आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक अचानक घटना घडली की जिने नियतीचा आखलेला डाव सगळा बदलून टाकला. लोक ज्यांच्यासाठी प्रार्थना करत होती, ज्यांच्यासाठी डोळे त्यांचे नेहमी ओले राहत होते, काही लोकांच्या तर घशाखाली धास उतरत नव्हता, तेच आता प्रचंड खुश झाले आहेत. कारण की जेव्हा एक व्यक्ती जो प्रत्येक महाराष्ट्रातल्या मनात घर करून बसलेला आहे, प्रत्येकाला वाटते ते परत लावे आणि अचानक एका गुप्त गाडीतून उतरतात आणि हजारो लोकांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. कालपर्यंत या प्रकरणात वेगवेगळे खुलासे येत होते. रोहित पवार यांनी मुंबई, त्याचबरोबर दिल्ली येथे देखील पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा संपूर्ण देशामध्ये पुढे आणला होता. मुंबईत थांबले नाहीत तर दिल्लीत जाऊन देखील त्यांनी दिल्ली हादरून टाकली होती. त्यांनी असे पुरावे सादर केले की ज्यामुळे या प्रकरणाचं चित्र पूर्णतः उलट होतं. पण अचानक काल रात्री काही अशा हालचाली घडल्या, काही अशा घटना घडल्या की ज्यांनी आता लोकांच्या मनात आता विश्वास निर्माण होऊ लागला आहे. अचानक गाडीमधून काही हालचाली घडल्या आणि त्या हालचालींची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. मग नेमकं काय काय घडलं काल त्या काळोख्या रात्री? खरंच तो अपघात होता की दुसरंच काहीतरी होतं, की फक्त हा अफवांचा स्फोट झाला होता? खरं सत्य तेव्हाच बाहेर येणार होतं जेव्हा स्वतः निधन झालेले आपले लोकनेते परत येतील, असं लोक म्हणत होते. जेव्हा दादा येतील तेव्हा सगळ्या गोष्टी समोर येतील. दादा मृत्यूच्या दाढेतून परत येणार अशा अफवांचे पीक आलं होतं. पण जेव्हा ही रात्रीची घडामोडी घडली तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबलं. दादा मृत्यूच्या दाढेतून कसे काय परत आले? या घटनेमागचं सत्य जितकं धक्कादायक आहे तितकं ते प्रेरणादायी देखील आहे. कारण की ही कथा फक्त एका नेत्याची कथा नाहीये, तर ही जनतेच्या प्रेमाची, सर्वसामान्य माणसाच्या आशेची आणि जिद्दीची ताकद आहे. मग खरंच हा चमत्कार कसा काय झाला? हा चमत्कार होता की दुसरंच काहीतरी? अचानक रात्री त्या गाड्यांमधून कोण उतरलं? एक अशी फाईल की जिने महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या लोकांचे आता बुरखे फाटणार आहेत. जे घडलंय त्याच्यावर कोणाचा विश्वास बसत नाही. पण अचानक कार्यकर्त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबून त्यांच्या चेहऱ्यावर हसू कसं काय उमटलं आहे? अगदी काही दिवसांपासून महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. पण अचानक सगळा शोकच महाराष्ट्र विसरला आहे. काय आहे त्या रात्रीचं गूढ सत्य? काय आहे गुपित जे दडलं होतं? खरंच हा देवाचा काही संकेत होता? हा चमत्कार होता की दुसरंच काहीतरी, ज्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता हसू आणलंय? बारामतीतून जी दृश्य आता समोर येत आहेत त्यावर तुमचा, माझा, कुणाचाच एका सेकंदात विश्वास बसणार नाही. पण जे सत्य आहे ते समोर आहे आणि ते नाकारता येणार नाही. गेल्या काही तासांपासून किंबहुना काही दिवसांपासून ज्या एका गोष्टीने संपूर्ण महाराष्ट्राचा श्वास रोखून धरला होता, ज्या एका घटनेमुळे बारामतीच्या गल्लीबोळापासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र भीतीची आणि दुःखाची लाट पसरली होती, त्या घटनेला आता एक अकल्पनीय कलाटणी मिळाली आहे. आपण सर्वांनीच ती चर्चा ऐकली होती. असे बोलले जात होते की दादा आता आपल्यात नाहीयेत किंवा दादांच्या संदर्भात काहीतरी अघटित घडले आहे. लोकांच्या मनात शंका होती, भीती होती आणि डोळ्यात पाणी होते. बारामतीचा सिल्वर ओक असो किंवा दादांचे निवासस्थान, कार्यकर्त्यांची झालेली गर्दी आणि त्या गर्दीत पसरलेली स्मशान शांतता हेच सांगत होती की काहीतरी विपरीत घडले. पण नियतीचा खेळ कुणालाच कळत नाही आणि आज तो डाव पुन्हा एकदा उलटा फिरला आहे. ज्या दादांना आपण मुकलोय असं वाटत होतं, ज्यांच्याबद्दलच्या नकारात्मक बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता, तेच दादा, होय तेच दादा आता काही क्षणांपूर्वी सक्रियपणे आणि सुखरूपपणे आपल्या घरी पोचले आहेत.
हा नक्की चमत्कार आहे की ईश्वरी कृपा हे समजायला मार्ग नाही. पण दादांना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांच्या गर्दीत एक क्षणभर असा सन्नाटा पसरला की जणू काही काळ थांबला आहे. कुणालाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. हे स्वप्न तर नाही ना, हे भास तर नाही ना, असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभे राहिले. पण जेव्हा त्या व्यक्तीने हात उंचावला, जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ते जुने परिचित हास्य उमटलं, तेव्हा त्या शांततेचा भंग एका प्रचंड जयघोषात झाला. अचानक एका व्यक्ती आल्यामुळे संपूर्ण तिथे जयघोष सुरू झाला. लोक बोलू लागले की दादा परत आले. ही गोष्ट दिसत होती तितकी सहज नव्हती, कारण की रस्त्याचा पहिला अध्याय तिथून सुरू झाला होता. ती व्यक्ती दादा जर असते तर ते कसे परत आले असते? खरं तर इथूनच या प्रकरणाची सुरुवात झाली होती. मध्यरात्रीत सगळा खुलासा होणार होता. मग नेमकं सकाळी घडलं की ते परत आले? मधल्या काळात काय घडलं होतं? मग नक्की तर्क काय आहे? हे कसं शक्य होऊ शकतं? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आणि सूत्रांकडून समजलेल्या गोष्टींनुसार हा प्रकार एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षाही अधिक थरारक आहे. ज्या संकटात दादा अडकले होते किंवा ज्या दुर्घटनेची चर्चा होती, त्यातून वाचणे हे मानवी शक्तीच्या पलीकडचं होतं. तिथे नक्कीच काहीतरी दैवी शक्ती उभी राहिली असावी. काही प्रत्यक्षदर्शींनी तर असे तर्क लावले आहेत की दादा ज्या परिस्थितीतून बाहेर आले तिथे काळाचा घाला साक्षात समोर उभा होता. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी? करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांच्या आशेचा पुनर्जन्म आहे. दादा घरी पोचताच त्यांच्या कुटुंबियांच्या भावनांचा बांध फुटला. जे दृश्य घरात पाहायला मिळालं ते शब्दात मांडणं कठीण आहे. अश्रू, आनंद आणि अविश्वास हे सर्व तिथे एकवटलं होतं. आता प्रश्न हा उरतो की या संपूर्ण प्रकरणावर दादा स्वतः काय बोलणार? ते या रहस्याचा उलगडा कसा करणार? ज्यांनी दादांच्या जीवाचं बरं वाईट झाल्याच्या बातम्या पसरवल्या त्यांच्यासाठी ही एक मोठी चपराक आहे. बारामतीमध्ये आता जल्लोषाचं वातावरण आहे, पण त्याचसोबत एक गूढ कायम आहे. दादा नक्की कुठे गेले होते? त्यांचा संपर्क का तुटला होता? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ईश्वरी चमत्काराची चर्चा आता सर्वत्र होत आहे त्यामागचं नेमकं सत्य काय आहे? हे रहस्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला दादांच्या पहिल्या अधिकृत प्रतिक्रियेची वाट पाहावी लागेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, आज बारामतीने, आज महाराष्ट्राने आणि आज नियतीने हे सिद्ध करून दाखवलंय की जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा आहे. दादा जिवंत आहेत, सुखरूप आहेत आणि आपल्या लोकांमध्ये आहेत. यापेक्षा मोठी ब्रेकिंग न्यूज आज तरी दुसरी कोणतीच असू शकत नाही. या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलं की राजकारण, सत्ता आणि पद यापेक्षा मोठं असतं ते माणसाचं नशीब आणि लोकांचे आशीर्वाद. दादांच्या या अभूतपूर्व कमबॅकमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीये की काय, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण दादा परतलेत आणि तेही अशा वेळी जेव्हा कुणालाच अपेक्षा नव्हती. हा दादांचा दुसरा डाव आहे की नियतीचा, हे येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत बारामतीतून येत असलेली ही दृश्य पहा आणि स्वतःलाच विचारा, हा चमत्कार नाही तर दुसरं काय आहे? बारामतीतील त्या निवासस्थानाबाहेरची गर्दी आता हळूहळू अस्वस्थ होत होती. कारण दुपारपासून पसरलेली ती भयानक बातमी प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवत होती. आणि जसजशी वेळ पुढे सरकत होती तसतशी आशा मावळत चालली होती. पण नेमकं त्याच वेळी क्षितिजावर दिसणाऱ्या रस्त्याच्या एका कोपऱ्यातून एक गडद रंगाची गाडी अत्यंत वेगाने बंगल्याच्या दिशेने येताना दिसली. विशेष म्हणजे या गाडीबरोबर पोलिसांचा नेहमीचा ताफा नव्हता किंवा सायरनचा आवाज नव्हता. फक्त इंजिनचा एक गंभीर आवाज वातावरणात घुमत होता. उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या नजरा त्या एका गाडीवर खिळल्या होत्या. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, या गाडीत नक्की कोण आहे? कारण दादांच्या प्रोटोकॉलशिवाय येण्याची पद्धत नाही, त्यामुळे आतमध्ये नक्कीच कोणीतरी महत्त्वाचा निरोप घेऊन आलं असावं अशी चर्चा सुरू झाली. गाडी गेटच्या अगदी जवळ येऊन करकचून थांबली आणि त्या ब्रेकमधून उडलेली धूळ शांत होण्याआधीच तिथे एक भयान शांतता पसरली. इतकी शांतता की तिथे उभ्या असलेल्या माणसांच्या श्वासाचाही आवाज ऐकू येईल. चालकाच्या बाजूचा दरवाजा न उघडता मागचा दरवाजा हळूच उघडला गेला आणि त्यातून एक पाय जमिनीवर पडला. तो बूट, ती चालण्याची पद्धत आणि ती देहबोली पाहताच तिथे वर्षानुवर्षे दादांना ओळखणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांच्या छातीत धस्स झालं. दरवाजा पूर्ण उघडला गेला आणि गाडीच्या अंधारातून जेव्हा तो चेहरा बाहेरच्या प्रकाशात आला तेव्हाचा तो क्षण शब्दात मांडणं अशक्य होतं. कारण समोर साक्षात दादा उभे होते. अंगावर तोच पांढरा शुभ्र शर्ट, चेहऱ्यावर थोडासा थकवा, पण डोळ्यात ती जरब आणि तोच आत्मविश्वास. दादांना सुरक्षित पाहताच उपस्थित पोलीस कर्मचारी सुद्धा काही क्षण स्तब्ध झाले. त्यांना सल्यूट करायचं भानही राहिलं नाही. बघता बघता त्या स्तब्धतेचं रूपांतर एका प्रचंड आवाजात झालं. दादा आले, दादा आले, हा एकच आवाज त्या परिसरातील हवेत असा काही घुमला की जणू काही आभाळ फाटलं असावं. दादांनी गाडीतून उतरून एकदा वर पाहिलं, मग समोरच्या गर्दीकडे नजर फिरवली आणि हात जोडले.
त्यांच्या त्या एकाच कृतीने तिथे उपस्थित असलेल्या कित्येक जणांना रडू कोसळलं. कारण ज्या माणसाला आपण गमावलं असं समजून लोक शोकात बुडाले होते, तो माणूस साक्षात काळाला चकवा देऊन त्यांच्या समोर उभा होता. दादांच्या चालण्यात तोच रुबाब होता, पण आज त्यात एक वेगळीच खोली जाणवत होती. जणू काही त्यांनी मृत्यूला खूप जवळून पाहिलं असावं. ते वेगाने निवासस्थानाच्या पायऱ्या चढू लागले, जिथे त्यांची वाट पाहणारे त्यांचे कुटुंबीय अर्ध्या जीवाने उभे होते. घराचा दरवाजा ओलांडून दादा आत शिरले आणि तिथे जे दृश्य घडलं ते कोणत्याही पाषाण हृदयी माणसालाही पाझर फोडणारं होतं. घरातलं वातावरण तोपर्यंत सुतकासारखं होतं. महिला, मुले कोपऱ्यात बसून रडत होती. पण दादांना दारात पाहताच त्यांच्या हातून पाण्याचा ग्लास खाली पडला आणि त्या जागीच थिजल्या. एका क्षणात घरातल्या ओरडाओरडीचे रूपांतर आनंदाश्रूंमध्ये झालं. घरातल्या लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाने दादांकडे धाव घेतली. कुणालाच काही सुचत नव्हतं की नक्की काय बोलावं. मातेने धावत येऊन दादांना मिठी मारली, तेव्हा त्या माऊलीच्या गोळ्यातून वाहणारं पाणी थांबत नव्हतं. त्या फक्त दादांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होत्या, जणू काही त्यांना खात्री करून घ्यायची होती की हा भास नाही तर सत्य आहे. दादांनी शांतपणे सर्वांना सावरलं, त्यांच्या पाठीवर हात फिरवला, पण दादा स्वतः काहीच बोलले नाहीत. त्यांच्या डोळ्यांनीच सर्व काही सांगितलं की ते एका मोठ्या संकटातून परतले आहेत. घरातल्या देवघरासमोर जेव्हा दादांनी मस्तक टेकवलं, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने मनोमन देवाचे आभार मानले. बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता, फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली होती. पण बंगल्याच्या आतमध्ये मात्र भावनांचा एक वेगळाच महापूर आला होता. काळाच्या दाढेतून परत आलेला आपल्या घरातला कर्ता पुरुष जेव्हा समोर दिसतो, तेव्हा होणारा आनंद हा जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असतो, हेच त्या दृश्यातून स्पष्ट होत होतं. आता प्रश्न हा उरतो की दादांनी घरात आल्यावर पहिली गोष्ट काय सांगितली असेल? त्यांच्यासोबत नक्की काय घडलं होतं? दादा घरात स्थिरावल्यानंतर आणि पाण्याचा घोट घेतल्यानंतर त्यांनी ज्या काही मोजक्या शब्दात त्या भयावह रात्रीचा अनुभव मांडला, तो ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. असे बोलले जात आहे की दादा ज्या संकटातून वाचले ते संकट सामान्य नव्हतं, तर तो साक्षात काळाचा सापळा होता. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा दादांची गाडी त्या निर्मनुष्य आणि अवघड अशा घाटाच्या रस्त्यावरून जात होती, तेव्हा अचानक वातावरणात बदल झाला आणि काही कळायचा आतच एक प्रचंड मोठा आवाज झाला, ज्या आवाजाने तिथली शांतता चिरली गेली. गाडीचा ताबा सुटला की गाडीवर काही आघात झाला हे अजूनही स्पष्ट नाही, पण त्या एका क्षणात दादांची गाडी खोल दरीच्या दिशेने सरकली आणि तिथेच काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला. गाडी उलटत असताना जेव्हा खाली झुडपांमध्ये अडकली, तेव्हा दादा बेशुद्ध झाले होते आणि त्यांच्या शरीराची हालचाल पूर्णपणे थांबली होती, ज्यामुळेच कदाचित तिथे पोहोचलेल्या किंवा लांबून पाहणाऱ्या लोकांना अशी शक्यता वाटली असावी की आता सर्व काही संपलं आहे. रात्र वैऱ्याची होती. आजूबाजूला घनदाट जंगल, मदतीसाठी कोणाचीही हाक ऐकू जाणं अशक्य आणि मोबाईलला रेंज नाही. अशा भयानक परिस्थितीत दादा तिथे कित्येक तास संघर्षात पडले होते. पावसाची रिमझिम सुरू होती आणि थंडीने अंग काकडून जात होतं. पण म्हणतात ना, ज्याचा रक्षण करणारा वर बसलाय त्याला कोणीही मारू शकत नाही. तसाच काहीसा चमत्कार तिथे घडला. पहाटीच्या सुमारास जेव्हा दादांना थोडी शुद्ध आली, तेव्हा त्यांना जाणवलं की आपण एका मोठ्या संकटात आहोत. पण हार मानतील ते दादा कसले? रक्ताने माखलेल्या अवस्थेत आणि असह्य वेदना होत असतानाही दादांनी आपली उरलेली ताकद एकवटली आणि त्या दाढीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या परिस्थितीत सामान्य माणूस खचून गेला असता, तिथे दादांनी प्रचंड हिंमत दाखवली आणि त्या अंधाऱ्या जंगलातून मुख्य रस्त्याच्या दिशेने चढायला सुरुवात केली. हा प्रवास सोपा नव्हता. प्रत्येक पावलावर काळाची छाया होती, पण दादांची इच्छाशक्ती आणि बारामतीकरांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. रस्त्यावर आल्यावर एका अज्ञात वाहन चालकाने, जो जणू देवदूतासारखा तिथे आला, दादांना लिफ्ट दिली आणि इथपर्यंत पोहोचवलं, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. प्रेक्षकांनो, आतापर्यंत तुम्ही जे काही ऐकलं किंवा जे काही दृश्य पाहिलं ते खरंच काळजाचा ठोका चुकवणारं आहे. पण एक गोष्ट इथे स्पष्ट करणं गरजेचं आहे. ही संपूर्ण माहिती, हे तर्क आणि ही चर्चा सध्या सोशल मीडियावर आणि महाराष्ट्राच्या गल्लीबोळात सुरू असलेल्या शक्यतांवर आधारित आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे ही बातमी अधिकृत आहे असा दावा करत नाही. ही जनमानसात उमटणारी एक भावना आहे असं समजा, कारण शेवटी सत्य काय आहे हे फक्त येणारा काळच ठरवेल. महाराष्ट्र राजकारण आणि अशा गूढ घटना अनेकदा आपल्या कल्पनेपलीकडे असतात. त्यामुळे या व्हिडिओतील माहिती ही केवळ एक चर्चा म्हणून पाहावी. पण एक विचार करा, जर खरंच असं घडलं असेल
जर खरंच सिंह परत आला असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात किती मोठा भूकंप येईल. ज्या फाईलबद्दल चर्चा सुरू आहे ती फाईल जर खरोखर बाहेर आली तर कुणाकुणाचे मुखवटे गळून पडतील. हा प्रश्न आज प्रत्येक बारामतीकराच्या आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनात आहे. तुम्हाला कोणावरही आरोप करायचे नाहीत आणि कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या या विविध चर्चांच्या एक व्यासपीठ देणं आहे. आता तुम्हाला काय वाटतं, ही फक्त एक अफवा आहे की यामागे काहीतरी मोठं गुपित दडलं आहे? ज्या पद्धतीच्या हालचाली काल रात्री घडल्या त्या पाहता तुम्हाला खरंच वाटतं का की दादा पुन्हा एकदा नव्या जोमाने पुनरागमन करतील? तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे या प्रकरणावरची भूमिका स्पष्ट होईल. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सत्याचा शोध घेणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत ही माहिती पोहोचेल. पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचं सत्य फक्त इथेच. धन्यवाद.